प्रभाग क्रमांक 7 मधून गौरी मंदार पहाडे व प्रतिभा सुनील शिलेदार यांनी शक्ती प्रदर्शन करत भरला आपला उमेदवारी अर्ज। कोपरगाव शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी रंगत वाढत आहे। सर्वच राजकीय पक्षाने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती। 17 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। प्रभाग क्रमांक 7 मधून गौरी मंदार पहाडे व प्रतिभा सुनील शिलेदार यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रभागाचा विकास करू, तसेच या प्रभागामधून जनतेचा आम्हाला मोठा आशीर्वाद आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आज आम्ही प्रभाग क्रमांक 7च्या नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी अर्ज माझी पत्नी गौरी मंदार पहाडे हिचा प्रभाग क्रमांक 7 मधून मी उमेदवारी अर्ज आज आम्ही आता या ठिकाणी दाखल केलेला आहे। आपल्याला माहीत आहे सर्व पत्रकार बांधवांना व आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना का 2016 ते 21 मध्ये या प्रभागाने आम्हाला अतिशय चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी मला व माझ्या सहकारी नगरसेविका प्रतिभाताई सुनील शिलेदार यांना ह्या नगरपालिकेमध्ये पाठवलं होतं आणि तो विश्वास जो त्यांनी आमच्यावर दाखवला होता तो विश्वास पूर्णपणे सार्थ करण्याचं काम आम्ही 2016 ते 21 मध्ये केलं। आणि ज्यावेळेस प्रशासन या ठिकाणी बसलं पण आम्ही आमच्या प्रभागातील असे एक पण नागरिक नाही आहे का त्याला आम्ही असं जाणवलं नाही का आमच्या प्रभागामध्ये प्रशासनामुळे काही काम आणलेले। मला हे सांगू इच्छितो मी का जे प्रभागामध्ये म्हणजे मला या भागाचा असा आनंद होतोय का पूर्ण कोपरगाव शहरामध्ये कोणी पण सांगेल का जे विकासाचे काम आहे ते सगळ्यात जास्त प्रभाग क्रमांक जुना 6 आणि आत्ताचा जो नवीन प्रभाग क्रमांक 7 तो झालेला आहे। आणि मला पूर्णपणे नागरिकांवर विश्वास आहे का ज्या कामाची पावती माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो आज पुन्हा एकदा आम्हाला दादांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करायची आणि या नागरिकांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हे सर्व नागरिक आमच्या पाठीशी मताधिक्य म्हणून त्यांचे जे आशीर्वाद आहे ते आम्हाला भरघोस देतील आणि पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला देईल एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7 मधल्या सर्व नागरिकांना तसेच या कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो आपल्या कोपरगाव शहरामध्ये विकासाचा जो झंझावत या ठिकाणी चालू ठेवलेला आहे तोच झंझावत याच्या पुढेही आपल्याला कोपरगाव शहरामध्ये चालू ठेवण्यासाठी आपण सर्व कोपरगावकर आणि तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व नागरिक आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभं राहून आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली असलेले सर्व पॅनल नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना यांना भरघोस मताने निवडून देतील। तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील प्रतिभाताई सुनील शिलेदार व माझी मिसेस गौरी मंदार पहाडे यांना सुद्धा आपले सर्वांचे आशीर्वाद मला सर्वांना पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी मी बोलतो आणि त्यांना सर्वांना विनंती करतो का आपले आशीर्वाद आम्हाला या मतदान रूपी द्यावे एवढी विनंती करतो। माझे 2 शब्द संबोधतो। क्रमांक 7 मध्ये अधिक विकासासाठी काय विचार असणार? नक्कीच कोपरगाव प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण बघितले असेल का 2016च्या अगोदर या प्रभागाची परिस्थिती काय होती आणि 2021 नंतर किंवा आता नंतर का माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभागातली सर्व प्रमुख रस्ते असतील, भूमिगत गटारी असतील आणि आता आमच्या प्रभागातले जे रस्ते पूर्ण होऊन आम्ही आता साईड पट्ट्याचे काम करत आहे। नक्कीच आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि छान कसा बनेल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार। नगराध्यक्षाच्या शर्यतीत आपण होता काय सांगशाल? नक्कीच मी आशुतोष दादांचा एक कार्यकर्ता आहे। आशुतोष दादांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्व असतो आणि मान्य आशुतोष दादांनी मला ज्या ठिकाणी सांगतील ते काम करण्याचं मी कटिबद्ध राहतो। आज आशुतोष दादांनी मला सांगितलेले प्रभाग क्रमांक 7 मधून तुम्ही फॉर्म भरायचा, मी तो भरला। आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागील आमच्या कार्यकाळात आमच्या वॉर्डचा विकास केलेलाच आहे आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचं देखील काम जनतेसमोर आहे। त्याची पावती नागरिकांनी दादांना दिलेली आहे, तशीच आम्हालाही निश्चितच त्याची पावती मिळणार आहे या विश्वासावर मी आणि गौरी पहाडे आम्ही दोघींनी पण अर्ज दाखल केला आहे।